विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतानाच मनसेकडून जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवार आणि मनसे नेते दिलीप धोत्रे हे मुस्लिम मतदारांसाठी आज अजमेर शरीफ यात्रेसाठी निघाले। जवळपास 1000 मुस्लिम मतदारांना आराम बसमधून घेऊन या यात्रेला सुरुवात झाली। एका बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरचे भोंगे आणि रस्त्यावरील नमाज याच्या विरोधात सभांमधून जोरदार भूमिका मांडत असताना आपल्याला या भूमिकेचा फटका बसू नये म्हणून दिलीप धोत्रे यांनी मतदारसंघातल्या मुस्लिम बांधवांसाठी या यात्रेचं आयोजन केल्याचं समजतं आहे। जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत, ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं, दर्शन घ्यावं, परंतु ज्यांची इच्छा पूर्ण राहिली अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी पुढच्या आठवड्यामध्ये बरेच बांधव आमचे काशी यात्रेला आम्ही घेऊन जाणार आहे। त्याचबरोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, तर आम्ही बऱ्याच बांधवांना त्या ठिकाणी नागपूरला देखील घेऊन जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।